नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण ऊसाची तोडणी आणि तोडणीनंतरची हाताळणी याबद्दल जाणून घेऊया. ऊसाचे हे टप्पे चांगल्या दर्जाचा ऊस व जास्तीत जास्त साखर मिळवण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. ऊसाची तोडणी योग्य परिपक्वतेच्या टप्प्यावर करावी. साधारणतः लागवडीनंतर 10 ते 12 महिन्यांनी जाती आणि हवामानानुसार तोडणीस तयार होतो. ऊसाचे परिपक्वतेची लक्षणे पुढील प्रमाणे आहे. पहिला टप्पा खालच्या पानांचे वाळणे. दुसरा, ऊसाचा पिवळसर रंग येणे. तिसरा, ऊसावर टकटक केल्यास धातूसारखा आवाज येणे. आणि चौथा, रसाचा ब्रिक्स वाचन साधारण 18 ते 20% असणे. ऊसाची तोडणीचे पावले पुढील प्रमाणे आहे. पहिला, ऊसाची तोडणी जमिनीच्या अगदी जवळ करावी, ज्यामुळे साखरयुक्त भाग जास्त मिळतो. दुसरे, पानं व टॉप्स लगेच काढून टाकावेत. तिसरे, ऊसाचे गठ्ठे बांधून स्वच्छ व व्यवस्थित रचावे. तोडणीवेळी घ्यावयाची काळजी. शेतात ऊसाची पानं जाळू नयेत, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अपरिपक्व किंवा अतिपक्व ऊस तोडू नये. कारखान्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत तोडणी करून कारखान्यात ऊस पोचवावा. ऊसाच्या सर्वोत्तम पद्धती पुढील प्रमाणे आहेत. पहिले, त्वरित वाहतूक. तोडणीनंतर 24 तासांच्या आत ऊस कारखान्यात पोचवा. उशीर झाल्यास साखरेचे प्रमाण कमी होते. दुसरे, सूर्यापासून संरक्षण. ऊसाचे गठ्ठे सावलीत ठेवा, वाळू देऊ नका. तिसरे, स्वच्छ गठ्ठे. जादा कचरा, भांडी व मुळे काढून ऊस स्वच्छ करा. चौथे, योग्य लोडिंग. ऊसाचे गठ्ठे नीट व उभे रचून ट्रॉलीत भरा, त्यामुळे वाहतुकीदरम्यान ऊस खराब होत नाही. आणि पाचवा, उरलेल्या कचऱ्याचा उपयोग, भांडी व पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी, मळणीसाठी किंवा कंपोस्टसाठी करा. म्हणून शेतकरी मित्रांनो, वेळेवर ऊस तोडणी करून व योग्य हाताळणी करून तुम्ही ऊसाची गुणवत्ता टिकवू शकता, साखरेचे प्रमाण वाढवू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. अशाच आधुनिक व उपयुक्त शेतीविषयक अपडेटसाठी प्लॅनेटाय फार्म AI च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.